साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर शिरूर घोडा नदी जिल्हा पुणे महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस्रशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमि विषुवृता दशांगुलम्. ओम द्रां ओम सहस्रशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम पांडुरंगाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम रुक्मिणीदेवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम दशरथी विद्महे अनंतशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. हरि ओम दत्त. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वंदे विष्णु भुवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्यातील ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय त्याच्यात सांगितलेले आहेत. कशा लिंग पुराणात. आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर किती होतो, खरा होतो का खोटा होतो, खरंच आपलं ज्ञानेंद्रिय जागे आहे का, आपण सगळं खरंच कर्म करतो का, त्याला काय पुरावा आहे. एक आपला समजूत म्हणून विश्वास ठेवून आपण काम करतो. तुमचं आपली बुद्धी आहे. बुद्धी हे ज्ञानेंद्रिय आहे. या बुद्धीला किती ज्ञान आहे, हे आपल्या शरीरात किती ज्ञान प्रवास करते, हे ज्ञान आपल्या खरंच देते खोटं देते हा प्रश्न आहे. बुद्धी ही कुठं राहते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बुद्धी हे मेंदूत आहे. मेंदूचं रहस्यमय कथा काय आहे, जगाचे 36 स्वर म्हणजे 72 छंद स्वर आहे. तर या ठिकाणी ही बुद्धी राहते. इथं कर्मे ज्ञानेंद्रिय 36,000 केंद्र म्हणजे 36,000 ज्ञानेंद्रिय आहेत. 10,000 कोटी जीव पेशी आहेत म्हणजे ज्ञानेंद्रिय ग्रहण करण्या पेशी आहेत. नंतर 100 अब्ज तंतू आहेत. हे जे ज्ञानेंद्रिय जे आहेत हे मेंदूमध्ये आहेत. ऐकणे पाहणे वगैरे हे सुद्धा त्यांना ओढतात. कर्मेंद्रिय कार्य करणे, चालणे, पाहणे, बोलणे, हसणे असे दृष्टी कर्मेंद्रिय झाले. पण आपलं ज्ञानेंद्रियाबद्दल आपण बोलतोय की आपलं ज्ञानेंद्रिय खरंच कार्य करतंय का, बरोबर आहे. किती टक्के काम करतो आपलं ज्ञानेंद्रिय, बुद्धी किती टक्के शरीरात चालते, त्याला पुरावा काय. त्याच्यामध्ये 2 मार्ग आहेत. ही मार्ग म्हणजे मेंदू तपासून पाहून काही लोक बुद्ध्यांक काढतात, बुद्धी समजतात. परंतु मुद्दा असा आहे की हृदयाचे जे कार्डियक ECG हा मूळ मेन पॉईंट आहे. कारण याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात. हृदय बंद पडलं तर मेंदू काहीच करू शकत नाही. पण मेंदू कार्य करायचा बंद पडला तर त्याच्या ठोक्यापासून ते मेंदू कार्य करायला लागतो. म्हणजे अशी एकमेकांना त्याची जोड आहे. हे ज्ञानेंद्रिय तयार होतं बुद्धी. मग हे ज्ञानेंद्रिय आपल्या शरीरामध्ये किती कार्य करतं हा प्रश्न आहे. पार्वतीने शंकराला विचारलं की बा आपली बुद्धी आहे किती काम करते. तो भगवान शंकर म्हणाले आकार शिवकार
अकरश ब्रह्मा, उकारश विष्णू, मकारश रुद्र, धमाश प्रकाशनादा. हे 4 प्रकारचे 4 गट आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या बुद्धी ज्ञान आहे. प्रत्येकाला ज्ञान सारखंच आहे. तर ह्या ज्या पद्धती आहेत रक्तगटाच्या, ए बी मध्ये गणपती, ओ मध्ये विष्णू, ए मध्ये शिव, बी मध्ये सूर्य, अग्नी, हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहेत. ते किती कार्य करतात, कसे करतात, त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा पुरावा नाही. आता आपण या ठिकाणी ज्ञानेंद्रिय बुद्धी किती काम करते ही 7 कलमामध्ये येते. व्ही सी जी, वेद, छंदो, काळडिगाम, ही 7. आणि आपल्या हृदयामध्ये जे 6 बटणं आहेत ही कर्म इंद्रिय आहेत. आणि हे 7 जे आहे ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञान व्होल्टेज म्हणजे आता कर्म इंद्रिय जे आहेत ही आपली 6 बटणं आहेत. त्याला जोडून काय आहेत पण 6 प्रमुख आहेत. 1 2 3 4 5 6 हे कर्म इंद्रिय आहेत. आणि हे ज्ञानेंद्रिय जे आहेत ते मेंदूत आहेत. मेंदू हा शरीराचा राजा आहे. तो जर बिघडला तर आपल्या शरीराचं तारतम्य बिघडून जात. म्हणून या ठिकाणी आपण बुद्ध्यांकाचं म्हणजे आपण आता त्या ठिकाणी हिशोब लावणार आहे. आता तुमचा व्होल्टेज नंबर 1 ते 6 पर्यंत जर समजा 6 mm 10 mm जर आलं तर तुमची बुद्धी अंक जो आहे तो 100% आहे. तुमची प्रगती होत राहणार, तुम्ही पुढे कार्य करीत राहणार, उत्साह वाढेल. कारण त्यावेळेला V7 म्हणजे वेद, छंदो, काळडिगाम. आता काळडिगाम जो निघतो शरीरात हा कशामुळे निघतो? इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन जो आहे कशामुळे चालतो, कशामुळे दिशा दाखवतो, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्याबद्दल अजून जगात कोणी काय सांगितलेलं नाही. छंद आणि स्वर जो आहेत हे जर शरीरात व्यवस्थित असतील तर हा तुमचा इलेक्ट्रॉन व्यवस्थित कार्य करतो. आणि छंद स्वर जर शरीरात व्यवस्थित नसते तर इलेक्ट्रॉन कार्य करीत नाही. याला पुरावा म्हणजे शरीरात सोन्याचा अंश असावा लागतो किंवा जस्त असावं लागतं, शिसा असावं लागतं. त्याचप्रमाणे छंद आणि स्वर पण असो, 4-5 गोष्टी महत्वाच्या. हे जर शरीरात नसेल तर तुमचा बुद्धिआंक कमी होणार, बुद्धी कमी होणार, कार्य करणार नाही, उत्साह नष्ट होणार. आता पाहिजे आपण गणपती ही बुद्धी देवता आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय इथं पण आहे. आता हे व्होल्टेज नंबर 1 हा जर समजा आपला 6 ते 10 mm आला, 10 mm आला तर आपली बुद्धी 100% काम करते, नवीन संशोधन करते, नवीन ज्ञान मिळवते. आपण जे करतो ते व्यवस्थित आहे, आपण जे निर्णय घेतो व्यवस्थित आहे, आपण धंदा पाणी करतो व्यवस्थित आहे, आपण शाळा व्यवस्थित आहे, बुद्धिमत्ता व्यवस्थित आहे, कुठे आपल्याला चूक होण्याची शक्यता नाही. जरी व्होल्टेज नंबर 6 व्होल्टेज 1 जो आहे हा बुद्धिआंक आहे. आणि हा जर समजा तुमचा 10 mm असन तर तुम्हाला आध्यात्मिक बुद्धी येते. परमेश्वर जगात आहे, साक्षात्कारी बुद्धी तयार होते, निर्णय होतो, देव भेटण्याचा प्रयत्न करतो, हो भेटू शकतो. ही झाली याची अवस्था. मग आता हा जर समजा 3 mm असन व्होल्टेज नंबर 1 बुद्धिआंक तर 30% आपला बुद्धी आहे पॉझिटिव्ह आल्यानंतर. आणि जर समजा 30% बुद्धी आहे मग 70% बुद्धी कुठे गेली तर 70% बुद्धी आपल्याला अडथळा निर्माण करते. हा उद्या मी हे काम करणार आहे बरं का, उद्या मी गावाला जाणार आहे असं आपण मानणार. रात्री सकाळी उठलो हातपाय गाळणार, काय जाऊन अर्थ नाही, काय नाही, उपयोग नाही, जाऊ सोडून द्या. कारण आपला जो बुद्धिआंक आहे तो 60च्या पुढे नाही. त्यामुळे आपण धडाडीने कार्य करू शकत नाही. मागे घेतो, पुढे जातच नाही. धंदा करायचा का, चालले पंचांग पाहायला, चालले याला विचारायला, धंदा करायचा, यश मिळेल का, मग ते पाहतात तुमचं नाव काय, अमुक काय तमुक काय, हा मिळून धंदा मिळून यश होईल, करा. बऱ्याच लोकांना असं सांगितलं बघ तुम्ही करा काम, सगळ्यात खूप तोट्यात आली. कारण का तर बुद्धिआंक जो आहे, बुद्धिकाची देवता आहे गणपती, व्होल्टेज नंबर 1 ज्ञानेंद्रियाचा
म्हणजे लिंग महापुराणाच्या अर्थातला, तर तो 3 MM आहे. म्हणजे 30% बुद्धी तुमची काम करते. म्हणजे तुम्हाला 30% 35% मार्क पाडणार, जास्त पाडणार नाहीत. शाळेत शिकणारी मुलं यांचा बुद्धिआंक कमी, व्होल्टेज नंबर 1 हा जर 10 असेल तर ते मुलगा पहिल्या क्रमांकामध्ये मार्क मिळतो, 100पैकी 100 पहिला क्रमांक येतो. आणि तोच व्होल्टेज जर तुमचा समजा 30 आहे, 3 आहे, तर 30% मार्क पाडणार. 5 MM तर 50% मार्क पाडणार किंवा 50% कार्य करणार. जेव्हा आपला व्होल्टेज 6 येईल 2 नंबरचा, तेव्हा आपलं काम धाडाने चालणार. इयर खांदायची खांदा, शेती घ्यायची घेतली, बागात करायचं करत, उद्या बाजा बैल घेतले, गाडी घ्यायची घेतली, अमुक घ्यायचं घेतली, अमुक करायचं केलं, घर बांधलं. हे सगळी इच्छाशक्ती त्याच्या जोरावर चालते. म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या ठिकाणी संगनमताने कार्य करताना त्याला त्याच्यात यश मिळतं. म्हणजे काही माणसं अंगठ्यावादर आहेत, पण ते देव झाले, त्यांना प्रसिद्धी मिळाली, कारण त्यांचा बुद्ध्यांक जो आहे तो 10 पर्यंत आला. तुम्ही शिक्षण घेतलं नाही घेतलं तरी तुमचा बुद्ध्यांक जर 10 असेल तर तुम्ही जगात यशस्वी होऊ शकता, यशस्वी कार्य करू शकता, मोठे होऊ शकता. तुम्ही जरी तुझा PhD झाला, डिग्री झाली, डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, कोणी जरी झालात, आणि तुमचा जर व्होल्टेज नंबर 1 3 MM असेल तर 30% बुद्धी तुम्हाला तुमची इच्छा काहीच करायची व्हायची नाही, घरी बसणार. कोणा गेला तुमचं कार्य होणार नाही, तुमची बुद्धी कसं बोलावं ते समजणार नाही, कसं उत्तर द्यावं ते कळणार नाही. राजकारण घरकारण काही नाही, सगळं सुपडा साप. हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं या ठिकाणी संगनमत होत नाही. तेव्हा आपल्या शरीरामधला जो व्होल्टेज नंबर 1 आहे तो 5 किंवा 6 MM पाहिजे. 6 MM आला, उद्या मला का नाही, उद्या गाडी घ्यायची घेतली, उद्या मला ना घर बांधायचं केलं, घर बांधायला सुरुवात, मला उद्या ना अमुक कर्ज मंजूर झालं, मला अमुक पाहिजे झालं, चाललं, यशस्वी होत चालला. कारण त्याच्यामध्ये गणेश शक्तीचं बुद्ध्यांक आहे. म्हणजे गणपती महाराज त्याला प्रसन्न आहे आणि त्याची बुद्धी वाढत चालली, तो कार्य करीत चालला, त्याचा यशस्वीपणा मिळाला. म्हणजे आपलं 1 नंबर जो व्होल्टेज आहे तो आपला 6 MM ते 10 MM कायम पाहिजे. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान घोडा बंगला माडी ब्रह्मज्ञान आत्मज्ञान धर्म कार्य सगळं व्यवस्थित चालणार. आता काय महाराज होतात, कपडे घालतात, पण त्यांचा व्होल्टेज जो आहे 1 नंबरचा तो 3 किंवा 2 वरच आहे. त्यांना फक्त खाण्यापुरतीच बुद्धी आहे, जास्त नाही. असं म्हणला भगवान, पैसा म्हणला भगवान पाहिला का नाही, कारण तो जो तुमचा बुद्धी आहे, जो व्होल्टेज नंबर 1 आहे, तो 6च्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला ईश्वरी साक्षात्कार व्हायला लागतो, देव भेटायला लागतात, देवांचा साक्षात्कार होतो, 10 होऊन देवाचा संबंध होतो, देवाचा संबंध बोलायला लागतो, आपण कार्य करायला लागतो, असा प्रश्न सुरू होतो. तसं होत नाही. आता हा व्होल्टेज नंबरचा पॉझिटिव्हचा प्रश्न आपण थोडक्यात पाहिलेला आहे. आता हा अधिक आणि उणे झाला. आता इथं बघा कशी मजा तयार होती. व्होल्टेज नंबर 1 अधिक झाला, काय राव मी गाडी घ्यायची, घेतली गाडी घेतली, हो घेतली, चालू काय 2 महिने गेली, टाकली विकून. कारण काय मन लागत नाही, धंदा चालत नाही, काय नाही. याचं कारण बुद्ध्यांक, बुद्धी जी तुमची आहे ती पॉझिटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 4 आहे. म्हणजे 30 आणि 40 म्हणजे 30 40 जायचं, म्हणजे उणे 10 बुद्धी आहे. म्हणजे ती बुद्धी कमी पडली, तर म्हणजे तुमचं व्यवहार ज्ञानेंद्रिय जे आहे ते कमी पडले, या ठिकाणी कार्य करू शकत नाही, इच्छाशक्ती बळकट नाही, मानसिक ताकद कमी झाली, आणि त्यामुळे तुम्ही जगात यशस्वी होऊ शकत नाही, पाठीमागं पिछाट होती. बऱ्याच लोकांनी दुकानं घातली, कापड्याची वाकड्याची चकड्याची घातली, दुकानं घातली, हॉटेल घातली, बंगले घातले, बंगले बांधले, धंदे सुरू केले. मला म्हणले आम्ही धंदे सुरू केले, आता काही काळजी नाही,
म्हणून तुमचे व्होल्टेज दाखवा. बस एक दोघांचे व्होल्टेजचा एक व्होल्टेज नंबर 1 6-10 होता. त्यांची हॉटेलं, दुकानं, धंदा पाणी, व्यवहार, बंगले, माडे, घोडे सगळं चालू झालं. बांधकामं वगैरे सगळी मिळायला लागली त्यांना. आणि दुसरा मुद्दा, दुसरा होता त्याचा व्होल्टेज आधी कोणी होता. त्याने काम घेतलं, चालू केलं, दिलं मध्ये सोडून गेला पळून. काय मला भागत नाही रॉकत झालं. म्हणजे मानसिक ताकद जी आपली समाजामध्ये राहण्याची ती ताकद इथं नष्ट झाली. ज्ञानेंद्रिय या ठिकाणी काम करीत नाही, कर्म इंद्रिय त्याला साथ देत नाही. हे दोन्ही संगनमत आहे. ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय दोन्ही बरोबर चालले. ज्ञान योग कर्मयोग दोन्ही समान. उद्या मी ना ध्यान करणार, समाधी लावून बसणार. कुठला सकाळच्या बारी समाधी नाही, ध्यान नाही, कारण आधी कोणी 2 मिनिटं बसला जाऊन दे, काय देवाचं ध्यान लागत नाही, मरून जाऊन दे, काय भक्ती करण्याचा अर्थ नाही. हे ज्ञान इंद्रिय इथं तुमचं कमी पडलं, कर्म इंद्रिय इथं कमी पडलं. म्हणजे तुम्ही देवभक्ती करण्याच्या आत करताय तुम्ही, पण दरसोड करताय. आज एक दिवस केला, उद्या सोडून दिलं, परत सोडून, म्हणजे चिकाटी नाही तुमच्यात. मग या असं परिस्थिती झाली. काय वेळा चालला, तोट्यात आला, धंदा आला, आपण तोट्यात पैसा चालले. तिसरा होता त्याचा कार्डियम 1 नंबरचा उणे. निर्णय चुकीचे, सगळं निर्णय करायचे म्हणजे चुकीचे करायचे. आणि सगळ्यामध्ये फसवेगिरी याच्यामध्ये निर्माण होते. उद्या आपण उद्या ना दुकान बांधणार, गाडी घेणार, अमुक करणार, काय घेत नाही, काय नाही, संपलं. जाऊ द्या, पैसा येत नाही, आर्थिक अडचण नाही, आपल्या नशिबात काय नाही, आपलं नशीब फुटकं. आणि ही सगळी रडगाणी जी आहेत ना तुमची भविष्यावर विश्वास ठेवून चालणारी, त्यामुळे तुमचं वाटोळ झालं. तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती वाढवली पाहिजे. आता हे झालं रडगाणं. 3-4 लोकांचं मत, सगळेजण परत आले, म्हणले महाराज. म्हणलं काय, माझा उपचार पद्धती करा सुरू. ज्याचे व्होल्टेज आधी कोणी होते, कधी काम केलं, कधी सोडून दिलं, कधी काम केलं, कधी सोडून दिलं, कधी नोकरी गेली, कधी राहिली, कधी आली गेली, हे सगळे धरसोड चालले. 3दा विचारायचं, मला नोकरी मिळाली पाहिजे. मिळाली, 2 दिवस काही दिली सोडून. कारण का, तुमच्या अधिक अनुभवाच्या याच्यामध्ये आपल्याला जमत नाही, बुद्धी नाही, बुद्धी कमकुवत झाली. म्हणजे ज्ञानेंद्रिय या ठिकाणी कमी पडलं. आणि ज्याचं एक व्होल्टेज नंबर 1 आहे तो निगेटिव्ह आहे. आणि तो निगेटिव्ह म्हणजे खाली डोकाळ त्याचं. त्यामुळं काय झालं की तो नुसता गप्पा मारतो, कार्य काहीच करीत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. व्याड आहे का शान आहे पण समजत नाही. हिम्मत खचली. मग आम्हाला कोणतरी करणी केली, भानामती केली, जादू केलं, टोने केले, आलं राहू दशा, आली केतू दशा, आली अमुक दशा, आली तमुक दशा, यातच सगळं आयुष्य चाललं. असा उपाय करा, तसा उपाय करा, इकडे होम करा, तिकडे होम करा, ते करा, अमुक करा, तमुक करा, काही होत नाही. कारण याचा एकच उपाय आहे, तुम्ही कुठल्या मार्गात हा पहिला विचार करावा लागतो. ज्याचा व्होल्टेज पॉझिटिव्ह होता 6 ते 10, तो हे नंबर 1 मध्ये चालला. गाड्या, घोड्या, बंगलाबाडी, ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, शांती, साधू संगती उत्तम झाली. दुसरा जो होता आधी कोणी, कधी चांगल्या माणसात, कधी वाईट माणसात, कधी इकडे तिकडे फिराय, त्याचं पण खाली हाय तसं म्हणजे डांबळं वाजलं खालीवर, म्हणजे धरसोड कायम चालली. तिसऱ्याचं निगेटिव्ह, धरसोडच काय, सत्य काहीच नाही, गप्पा मारणे. मी उद्या इतक्या लाखाची खरेदी करणार आहे, मी उद्या अशी किंवा जिंकणार आहे. काही जिंकत नाही, खरेदी करत नाही, पैसा हातात येत नाही. कारण का बरं, बुद्धी इंद्रिय या ठिकाणी कमी पडली, बुद्धी नष्ट झाली. शाळा काळीचा सोडून देऊन घरी बसले, नोकऱ्या सोडून घरी बसले. बरेच जण, एक जण होता मग त्याच्या कंत्र सोडून देऊन घरी बसला.
मला करणी केली, जादू केली, टोना केला, माझा धंदा बसवला, अमुक झालं तर झालं, अमुक माणसं माझ्या वाईटावर, ते माझ्या वाईटावर. मी म्हणलं तुझ्या वाईटावर कोणी नाही, तू ECG काढून घेऊन ये. तुझा जो बुद्धी जी आहे, ज्ञानेंद्रिय आहे, ते काम करीत नाही. हिंमत, त्यामुळे तो मन वाढत नाही, धैर्य बळकट होत नाही. मग आलं पाहिलं होल्टेज नंबर 1 आधी कोण आहे म्हणजे धरसोड सतत चाललेली, म्हणजे बघा आधी कोण आहे, कधी चांगलं कधी वाईट, हे धरसोड चालू आहे तुमची इथं, त्यामुळं तुम्हाला यश मिळत नाही. मग तुम्ही साधना करा, देवाची भक्ती करा, गणपतीची भक्ती करा, अभिषेक करा, मंत्र म्हणा, गायत्री म्हणा, ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय तन्नोदन्ती प्रचोदयात्, असा मंत्र म्हणा. आणि फलाहार करा, सोमरस प्या, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि उसाचा रस, यापैकी एक उसाचा रसावर जोर द्या. असं सुरू झालं. त्या व्यक्तीने मनापासून भक्ती करायला सुरुवात केली आणि त्याचं गेलं कंत्राट, आता तो पुन्हा 2-4 कोटीच्या घरात पुन्हा चालू झाला. कारण त्याचा जो व्होल्टेज होता 1 नंबरचा बुद्ध्यांक, तो 0 होता, तो आता झाला 6 ते 10 मध्ये आला, म्हणजे 6 mm पास झाला, तो सुधारला, बुद्ध्यांक वाढला आपला. कशामुळं? देवाची भक्ती आणि परमेश्वर शक्ती. आणि दुसरा मुद्दा आहार. भूतियान मार्गाची जी माणसं होती ती खाली गेली, चेडे गोटे चिकाडले, त्यांनी त्याला हाप करून टाकलं. पितृयान मार्गातली माणसं खालीवर राहिली. मग आधी कोणामध्ये पितृयान मार्गाची, खाली गेला गोट्या मार्गाची, म्हणजे वाकड्या तिकड्या मार्गाची. आणि ज्याचा व्होल्टेज 5 येतो तो देव मार्गाचा, म्हणजे त्याला काय धार्मिक देवात बुद्धी, देवळात जाणे, पाया पडणे, इथं राहणे, देवाची पूजा करणे, सगळं कारभार पुढे सरकला, तो चालला, त्याचं जीवन सुरक्षित झालं. तर अशा दृष्टीने आपला जो बुद्ध्यांक आहे, बुद्धी जी आहे आपली, ती वाढवता येते, मोजून पाहता येते. डॉक्टरकडे जाऊन तुम्ही ECG काढून घ्या आणि व्होल्टेज नंबर 1 किती आहे तो पहा, किती आहे. हा 6 mm आहे, काय हरकत नाही. तू 5च्या पुढे गेलास म्हणजे तुझं धंदा पाणी नोकरी खाऊन पण सुखी आहेस. तुझं कसं काय? व्होल्टेज नंबर आधी कोण आहे, कधी नोकरी सोडून दिली, कधी राहिला उपाशी, कधी चालला, आला पेशा दिवस. 3रा होता तो भूतियान मार्गात आला, त्याला पाहिलं बुद्ध्यांक काय, 0 खाली, कामच करायला बसून राहायचं, दिली नोकरी सोडून बसले घरी. बरेच लोक अशी आहेत, आमच्या पोरानं कोण काहीतरी करणी केली रे बा, ते कामच करीत नाहीत, आमची मुलं आज झाली रे बा, कोणी काही कामच करीत नाहीत, याच्या अंगात अनुवार, त्याच्या अंगात अनुवार, याच्याकडे बघ, त्याचं बघ, याचं बघ, ग्रह मंगळ शनी राहू केतू, अरे तर काही नाही. तुमचा व्होल्टेज नंबर 1 जो आहे ना, तो निगेटिव्ह झालेला आहे. निगेटिव्ह म्हणजे तुमची बुद्धी शून्य झालेली आहे. बुद्धी, ज्ञानेंद्रिय इथं नष्ट झालेलं आहे. ज्ञान मिळवण्याचं कॅपॅसिटी संपलेलं आहे. काय करावं सुचत नाही, लोकांचे सल्ले पटत नाहीत. मग हे वाढवलं पाहिजे. तपश्चर्या करा, देवाकडे भक्ती करा, किंवा डॉक्टरचं औषध घेऊन वाढवायला. सगळ्या बाजू खुल्या आहेत. विज्ञानवाद्यांना डॉक्टरचं औषध घेऊन व्होल्टेज नंबर 1 वाढून घेऊन आपलं जीवन सुरक्षित करता येऊ शकतं. आणि धार्मिक पद्धतीमध्ये देवाची भक्ती करून हे होऊ शकतं. पण याला व्होल्टेज सुधारण्याकरता, आता ते भूतियान मार्गात जो गेला होता तो म्हणला, महाराज मला पण परिस्थिती आवडेल, मी काय जगणार नाही, मी आता मरायच्या अवस्थेमध्ये, खाया प्यायला काय नाही. मी म्हणलं काय ना, तू तो फळं खा, दूध पे, 1-1.5 महिना उपास कर, पुढे बघू. आज काढी काम काढा तो निगेटिव्ह 6 mm निगेटिव्ह, म्हणजे कायम कर्ज बाजार, याचा पैसे हातूच नाही घे, त्याचे घे. बुद्ध्यांक संपला, बुद्धी ज्ञानेंद्रिय इथं संपलं. मग पुढं चालला जो, झाला फळं खाल्लीच 3 महिन्यांनी, 2-3 महिने तो काढी काम काढा, तो एकदम 5 ते 6च्या दरम्यान 6 mm आला. आता काहीतरी नोकरी करतो पाहतो, पळापळी केली, 2-3 ठिकाणी नोकरी लागली, झालं, पद्धत सुधारली त्याची.
म्हणजे तो देवयान मार्गात आला तेव्हा त्याला जय मिळाला, तसा पितृयान मार्गात नाही मिळत. मग आता याच्यामध्ये बुद्धी जे ज्ञानेंद्रिय जे कर्मेंद्रिय, मग याच्यामध्ये स्वप्न कशी पडतात हा प्रश्न आहे. आता ज्याचा व्होल्टेज 6 ते 10 आहे त्याला गणपती स्वप्न येणार, देवदेवता स्वप्न येणार, स्वर्गात स्वप्न पडणार, निर्णय पोथ्या स्वप्न पडणार, ज्ञान मार्ग, भजन, कीर्तन, साधू संत दिसणार, असे दृष्टांत होतात त्याला. आणि जो आधी कोण्यामध्ये नंबर ज्ञानेंद्रियामध्ये व्होल्टेज नंबर 1, त्या माणसाला पितृ मेलिमान स्वप्न येतात. तो पितर इथं तिथं गारडा, तिथं पुरला, असा वाचला, तो असा म्हणला, तो तसा म्हणला, हा मस्त वाट्यात फिरून आला झाला, पित्रामध्ये फिरला. आता तिसरा जो होता तो भूतियान मार्गाचा, त्याला चेडे गोटे दिसायचे नेहमीचे, चाडा, तांबडा चाडा, पांढरा चाडा, काळा चाडा, गोटा चाडा. कारण व्होल्टेज नंबर 1 जो आहे तो तुमचा निगेटिव्ह आहे, म्हणून तुम्हाला असे स्वप्न पडतात. कारण त्या लहरी तुमच्याकडे तसे येतात, करंट तसे येतात. आपल्याला भूत्यानाचे मार्गाचे, पितृ मार्गाचे, देवान मार्गाच्या लहरी हवेत आहेत, त्या शक्ती हवेत चालू आहेत. मग आपण कोणत्या पट्ट्यात चालायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा तो भूतियान मार्गातला मनुष्य फळं खाऊ लागला, दूध पिऊ लागला, अभ्यास केला, आणि महिना 2 महिन्यांनी त्याने आपलं कार्डिओग्राम काढला, व्होल्टेज नंबर जो बुद्धी देणारा जो गणेश तत्वाचा व्होल्टेज नंबर 1, तर त्याची बुद्धी एकदम तेज बनली. आता काहीतरी करायला पाहिजे राव, आता मला उत्साह आला, मी करून दाखवणार, करणार, हिंमत आहे, आत्मये फाइंड, इच्छा असली माणूस लगेच निघाला. लगेच त्याने फिरून नोकऱ्या मिळवल्या, सुख शांती मिळवली, गाडी घोडी बंगला माडीचं पुढच्या वर्षाला सुरू केली, म्हणजे त्याची प्रगती झाली. तो खाली आला नाही. म्हणजे खाली भूतियान मार्गाच्या माणसाने आपला हार बदलला, देवभक्ती सुरू केली, गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली नंबर 1 मध्ये, त्याचा बुद्ध्यांक सुधारला आणि मग तो पुढे चालला, त्याची प्रगती झाली, सुख शांती. पितृयान मार्गात त्याने पण फळं खाऊन दूध प्यायला सुरुवात केली, त्याची परिस्थिती झाली. पितृ स्वप्न द्यायची बंद झाली, याची चिडेगोड स्वप्न द्यायची बंद झाली, याच्या दिशा बंद झाल्या, हा पुढं आला. आता एक जणाचं उदाहरण असं आहे, एक जणाला लागली भानामती करणी, भूत दिसायची सारखीच, इथं चावली तिथं चावली, आली काळी आली पांढरी आली. म्हणलं बाबा तुम्ही काय करताय? म्हणलं आम्ही खातो पितो मजा करतो, त्यामुळं तुम्हाला हे भूत दिसतात. मग यातून सुटका करण्याकरता म्हणलं आम्ही लय प्रयत्न केला, 2-3 लाख रुपये खर्च केले, पण गुण काही येईना. घरादारात कोंबड्या कापितोय, पुरितोय, बांगल्या तिकडे असं काहीच होईना. म्हणलं तुमचा जो व्होल्टेज नंबर 1 आहे ना गणपती भक्तीचा, तो निगेटिव्ह झालेला आहे, म्हणून तुम्हाला भूत खेचा दिसतात, त्रास होतोय. तुम्हाला करणी कोणी केली नाही, हवेतला पट्टा तुमच्या बाजूला सारकला, तो पट्टा तुमच्या शरीरात वाहू लागलेला आहे. तो बंद करायचा असेल तर फळं खा, दूध प्या, सोमरस प्या, उपवास करा, गणपती अथर्व शीर्ष वाचा, 1 नंबरचा व्होल्टेज तुमचा सुधरण. त्याने तो सुरू केला विश्वास ठेवून, आणि मग त्याचा व्होल्टेज 3 महिन्यांनी 6 ते 10 mm आला आणि सुधारली जीवनशक्ती, चालला पुढं, बराबर चालला. म्हणजे आपलं नशीब, संचित आणि कर्म हे बदलत नाही असं म्हणणारी जी मंडळी, त्यांना आपल्या प्रयत्नांती परमेश्वर तत्वातून हे बदल करता आलं, बदल घडतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर हा कोणाकडे आहे? ज्याचा व्होल्टेज नंबर 1 निगेटिव्ह आहे, 0 अवस्थेत, तिथे काम, क्रोध, लोभ, मोह, मच्छर इथं प्रवेश करतात. मग ते त्याला छळतात, तो तसा बनतो, मी राजा, मी अमुक, मी तमुक. मग गुन्हेगारी अमुक तो वाढायला सुरुवात होते. मग आता पितृ मार्गामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह कधी आहे कधी नाही. माणसाला राग येतो, थोडं बोललं तर डोकं फिरायचं, म्हणजे लगेच तो असं काय बोललास, झालं थोडं पडलं बंद.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की पितृ मार्गात जे आहेत, व्होल्टेज जो 2 नंबरचा आहे त्याला पितळ स्वप्न पाडणार, काम करून लोभ मोह कधीतरी जेव्हा त्याचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह आहे 7 4 mm, निगेटिव्ह आहे 5 mm, तर उणे 10, म्हणजे या ठिकाणी त्याला राग येणार आणि पुन्हा शांत होणार, पुन्हा राग येणार, पुन्हा शांत होणार, पुन्हा राग येणार, पुन्हा शांत होणार. कोणतरी करणी भानावती लावली बरं का, जादू केली, करणी आली अंगात, हो 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 हो, तुला असं हेरेन, तुला तसं हेरेन. लय वाईट अनुभव अशा लोकांचे, मी मानित नाही असलं काही. कारण का हे तुम्ही जे अंगात आणता हे देव नाहीत, ही एक देवांची विकृती आहे, विकृती. खरा देव भेटला त्यांच्या अंगात कधीच आलं नाही. का एकनाथ महाराज घरी पांडुरंग होते का नाही, खंड्या म्हणून, त्यांच्या अंगात आला का देव? जजाबाईच्या अंगात आला का? नामदेवाच्या अंगात आला का? ज्ञानेश्वराच्या अंगात आला का? तुकारामाच्या अंगात आला का? नाही. का नाही आला? तर त्यांचे व्होल्टेज पॉझिटिव्ह होते, बुद्ध्यांक उच्च होता. मग त्यांच्या शरीरात त्यांना देव प्रत्यक्ष भेटले, ते म्हणून त्यांनी जगात स्वतःचं कल्याण, जगाचं कल्याण केलं, चालू केलं. तसं आपण आपलं पाहतो, जादूटोणाकडे याच्याकडे पळ, त्याच्या बाबा असं पाकायचं, तसं पाकायचं, ते असं, ते बाबा असं म्हणला, आणि बाया तशी म्हणली, त्याचं अंगातलं वारं असं म्हणलं, आणि खरं म्हणलं. आपल्या शरीरात जे आहे ते पहिले नीट तपासून बघा, आणि मग आपल्या शरीरात काय चूक आहे ते दुरुस्त करा, डॉक्टर मार्फत किंवा आमच्या आश्रमात भेटून दुरुस्त करून घ्या. कलकी दत्त मंदिर शिरूर. तेव्हा तुम्हाला सुखशांती मिळेल, तशी मिळणार नाही. आता पण लाखो लोकांनी आपले उपचार घेतले. रक्तगट, ये बी गणपती, व विष्णू, ये शिव बी सूर्य, अशी आपल्या ज्याने त्यांनी भक्ती करायची आणि व्होल्टेज नंबर सुधारायचे. आता हे व्होल्टेज नंबर जे आहे ते सर्व गटामध्ये कार्य सारखेच करतात. तिथे देवदेवता सारखंच येतात, पण तुमचा गट समजा ये, तर तिथं व्होल्टेज नंबर तुमचा 6 mm 10 mm तुमचं कार्य चाल, तुम्हाला भक्ती मार्ग शक्ती देवाची मिळू शकते. थोडक्यात सांगितलं, ज्या सांगत नाही, कारण याच्यामध्ये ECG काढून आणल्यानंतर त्याच्या हे पॉईंट मोजावं लागतात, किती MM आहे ते. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये किती बुद्धी प्रमाण आहे, इच्छाशक्ती किती आहे, बळकट किती आहे, मन किती बळकट आहे, बुद्धी किती कार्य, ज्ञान इंद्रिय किती कार्य करू शकते, हिंमत किती आहे. ज्याचे व्होल्टेज नंबर 1 6 ते 10 mm आहे, तो माणूस दिवसातून फक्त 24 तासामध्ये 3-4 तास झोपतो, ज्याशिवाय झोप घेत नाही. आणि ज्याचा व्होल्टेज अधिक उणे आहे त्याला कधी झोप येते, बसल्या बसल्या झोप होतो, पुन्हा चांगला बोलला होतो, पुन्हा बसल्यावर झोप होतो, ही त्याची लहर. आणि ज्याचा व्होल्टेज पाहिलं ना, एक निगेटिव्ह आहे, तो कायम झोपतो, उठतच नाही. हे मला लई झोप, उठू नको, लय शरीर जड झालं, उठू नको, मला लय काम आहे. कारण ह्या ज्या तुमच्या ज्ञानेंद्रियाच्या गोष्टी आहेत, कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आपल्या शरीरात लिंग महापुराणात सांगितलेलं, अर्थात श्री रामलिंग महापुराणात त्याचं स्पष्टीकरण असं वेदामार्फत सांगितलं. छंद आणि स्वराच्या गोष्टी सांगितल्या. छंद आणि स्वर आपल्या शरीरात जेव्हा उत्तम प्रगट होते, तेव्हा आपल्याला दैवी संपत्ती वाचा, मंत्र म्हणा, भक्ती करा, आहार शुद्ध ठेवा, तेव्हा चालते. कोणी काही खायचं आणि कसं वागायचं वागा, तसं काय आमचं आहे, जसं खातं तसं फळ. झाडाला दिलं आंब्याला गटराचं पाणी, त्याला आले आंबे, ते कडू झाले, कोणी घेईनच. दुसऱ्या झाडाचं आंबे लावले, त्याला दिलं साधं पाणी, ते आंबे मध्यम प्रकारचे, कधी कडू कधी गोड, ते कोणी घेईना, खाईना, बाजार येईना. तिसरा आंब्या झाड, त्याला गोड पाणी सोडलं, आंबे सगळे गोड, हे बाजारात त्याला विक्री, पैसाच पैसा. तसंच तुम्ही तुमचं ठरवा जीवन कसं ठेवायचं, ते सांगण्याची गरज नाही. मोठं पुढं तुम्ही कोण सांगणार, आम्ही आमचं खाऊ पिऊ, खा पिऊ, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही कुठं तुम्हाला बंदी घालतो. तुमची बुद्धी जी आहे ती राजकारण करणारी योग्य आहे का, धर्मकारण करणारी योग्य आहे का, साधू संतांना योग्य आहे का, आपल्या नित्यनेमाची अर्थ योग्य आहे का, आपण तपासून पाहू शकतो.
भविष्य ज्ञान हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आपलं जीवन सुरक्षित आहे का, आपली बुद्धी बरोबर काम करते का. दरवर्षी आपली व्होल्टेज तपासून पाहायचं का आपली बुद्धी किती कमी झाली, वय वाढल्यामुळं की जास्त आहे. व्होल्टेज कमी व्हायला लागल्यानंतर लगेच डॉक्टर सल्ला घ्यायचा, नाही तर मग फळाहार करून धार्मिक ग्रंथ वाचून त्याची वाढ करून घ्यायची. तो व्होल्टेज एकदा पॉझिटिव्ह आला 6-10 की तुमची बुद्धी 100% काम करणार. तुमचं वय किती हो, तुमची बुद्धी कायम काम करीत राहणार. काय राव आता 40 झाला तर काही खरं नाही. कारण तुमचा व्होल्टेज अधिकारी निगेटिव्ह, कधी चांगलं बोलणं, कधी वाईट बोलणं, कधी निराशा, कधी सुख शांती नाही. आणि मग जादूटोणा करण्या भानामध्ये पळा त्याच्याकडं. पितृदोष आला, अमुक दोष आला. आता पितृदोष तुमच्या शरीरात आहे का नाही पाहतो. तुमचा व्होल्टेज नंबर 1 आधी कोणी आला तर तुम्हाला पितृदोष आहे. व्होल्टेज नंबर 1 जर निगेटिव्ह आला तर इथं भूतदोष आहे, चेडे दोष आहे. म्हणजे म्हणजे घातक शक्ती या शरीरात तयार होते. थोडक्यात सांग, घातक शक्ती. खरं आता चेडगोडीची भाषा तर विज्ञान मार्गात कमी झाली, ती काय नष्ट होणार आहे. या ठिकाणी घातक, सुख शांती, समृद्धी, सत्वगुणी. व्होल्टेज नंबर पॉझिटिव्ह 6 ते 10 सत्वगुणी. ही बुद्धी सात्विक बुद्धी आहे, कल्याण करणारी आहे, समाजाला सुख शांती देणारी आहे. नंतर आधी कोण आहे, व्होल्टेज नंबर 1 आधी कोण आहे, इथं पितर बुद्धी आहे, कधी चांगलं कधी वाईट. आणि ते व्होल्टेज नंबर खाली आहे तर या ठिकाणी रजगुणी बुद्धी आली तर तमगुणी बुद्धी आली. नाश करणे एवढंच आहे, चांगलं करायची बुद्धी त्याला होत नाही. तर हे जे एका व्यक्तीला असं झालं की त्यामुळे आलं भूत आलं खैस आलं चाली करणे आलं चाटू, याने अंगाला झाला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. मी म्हणलं तुमचे व्होल्टेज काढा, 1 नंबर पाहिलं, याच्यामध्ये बुद्धी अंक कमी आहे. हे बुद्धी अंक जो आहे ना तो आहे म्हणजे 4 आहे एम आणि ऊन आहे खाली निगेटिव्ह आहे 6, म्हणजे 20% तो बुद्ध्यांक कमी आहे. म्हणजे आपण किती सांगले त्याला समजत नाही आणि त्याला ते स्वप्न पडतात भयानक. बुद्धी जी आहे आपली ती ईश्वरी बुद्धी पाहिजे, त्याशिवाय आपण कल्याण होत. वेदामध्ये वांगम हृदेवी, वांग ऋषी, वांगम ऋषी, वांगम हृदेवी, ही देवी ती म्हणजे बुद्धी. ही देवी काय म्हणते, मी परमेश्वराची बुद्धी आहे आणि मी सगळ्या जगाला राजकारण देणार, ऐश्वर्य देणार, संपत्ती देणार, सगळं देणार आहे. पण ती कधी, ती बुद्धी एक व्होल्टेज नंबर जेव्हा 6 ते 10 मिळून तेव्हा मिळेल, तसं मिळणार नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, त्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तो असाच खातो तसं खा, काय होतं त्याने, खाऊन पाहिजे काय झालंय त्याने, काय नाही होत. आम्ही नाही का खातो जगतोय, याचं कारण आहे की तुमची जी बुद्धी आहे ती ठराविक मार्गात चालते. सकाळी उठणे, शेतात जाणे, घरी येऊन झोपणे, खाणे, बस संपलं. याच्या पुढे बुद्धी काम करीत नाही. कष्ट करून जगणे एवढी ती बुद्धी म्हणजे निगेटिव्ह मध्ये आहे. आधी कोणी म्हणजे काय दिवस कष्ट करणे, काय झोपून राहणे, काय दिवस कष्ट करणे, काय झोपून, अशी चालते. आणि त्याची पॉझिटिव्हची 1 नंबर आहे, ती जो ज्ञानेंद्रिय आहे ते अतिशय तरबेज आहे. ज्ञान देवता या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि मग चांगल्या मार्गात चांगली संगत, चांगले दोस्त, मग हा कांच्या पितो, 1000 पितो, अमुक पितो, तमुक पितो, असं का होतं. आपलं ज्ञानेंद्रिय कुठे गेलं राव, काय द्यावा रे, लय वाईट झालेलं आहे. प्यात हे वर्ग माझ्याकडे पेणारी जवळजवळ 1000पेक्षा जास्त असते. मग तुमचे व्होल्टेज काढले 24 तास प्यायचं दमाच नाही त्याला, कारण त्याचा 1 नंबरचा व्होल्टेज जो आहे ते पूर्ण निगेटिव्ह. दुसरा होता तो कचरे प्यायचा, काय दिवस पेत नव्हता. तिसरा जो होता आधी कोण तो पेतच नव्हता. म्हणजे याला करणी केली, दारू पाजली, दारूत काहीतरी टाकलं, त्याला दिलं, त्यामुळे हा पेतोय, असं होतंय. अंगात वारी, 50 वारी, 100 महाराज, नको ते एवढे धंदे पाणी सगळे उतारे पातारे काही झालं नाही.
मी म्हणलं एक रामबाण औषध एकच आहे, तुम्ही फळांचा रस प्या, उपास धरा, महिनाभर माझ्या गुरुदेव महात्म्याचा कल्केश्वरी वाचा, ग्रंथ वाचा, अभ्यास करा, रक्तगडावर मंत्र म्हणा, देवाची भक्ती करा. ज्यांनी ऐकलं त्या साधू बनले, त्यांची दारू सुटली. कारण ते तमोगुणाच्या अवस्था, तो व्होल्टेज जो होता निगेटिव्ह आला, तो खटका बसला, वर आला पॉझिटिव्ह 6 ते 10 mm. ते साधू मार्गात आहेत, उत्तम मार्गात आहेत, वरच्या लेवलला आहेत, त्यांचे सुटले दारू, गांजा सुटला, आपो सुटले, ते निर्व्यसनी बनले. मनुष्य असणं का म्हणतो, गुटखा खातो, दारू का पितो, तंबाखू का खातो, त्याचं कारण आहे का आपला जो व्होल्टेज आहे तो आधी कोणी आहे किंवा निगेटिव्ह असला पाहिजे, यामुळं असं घडते. जर तो पॉझिटिव्ह असेल तर तो निर्व्यसनी असतो, त्याला व्यसन नसतं. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुरुषांना बरीच व्यसन, स्त्रियांना असतात. स्त्रियांचे व्होल्टेज जर पाहिलं तर 1 नंबरचं व्होल्टेज, तर ते बहुतेक 90% स्त्रियांचे व्होल्टेज पाहिले, 100 स्त्रियांचे, तर ते 90%, 70 ते 90% स्त्रियांचे, 70-60% स्त्रियांचे व्होल्टेज 1 नंबरचा पॉझिटिव्ह बुद्ध्यांक. आणि त्याच पुरुषांचे 100 पुरुषांचे व्होल्टेज तपासलं, आधी कोणी 60-70% दूषित. त्याचं कारण की पुरुषांना व्यसन का लागली, माणूस व्यसनाआधी का झाला, व आचरण का बिघडलं, पाश्चिमात्य संस्कृत तुमचा परिणाम का व्हायला लागला, तुमची डोके का फिरली. कारण प्रत्येक परदेशात जी लोक आहेत खाणारे, त्यांचे व्होल्टेज कमी आहेत, आधी कोणी आहेत, कधी चांगलं, कधी वाईट, कधी निगेटिव्ह आहेत. बुद्धिमय व्होल्टेज नंबर 1 6 mm ते 10 mm ज्या देशामध्ये आहेत, समाजामध्ये, ती माणसं बुद्धिमान आहेत, धार्मिक आहेत, आचरणशील आहेत, चांगली आहेत. पण ज्या देशामध्ये समजा व्होल्टेज आधी कोणी आहेत, ती माणसं क्रोधित आणि वाकडे तिकडे बोलतात. शांतता ठेवा, अहिंसा पाळा, अहिंसा तत्वाची माणसं, अहिंसा परम धर्म म्हणणारी माणसांचे व्होल्टेज आम्ही तपासले. 100 माणसाचे व्होल्टेज तपासले तर 99% व्होल्टेज आढळले अहिंसा तत्वामध्ये. एखादा बिघडला साप. ते दुसऱ्या एका समाजातल्या लोकांचे पाहिले व्होल्टेज आधी कोणीच, कधी खातोय, कधी राहतोय, म्हणजे 70-80% इथं दोष. आणि काय काहींचे निगेटिव्ह, म्हणजे ते बी तसलेच. त्याच्यामध्ये अशा दृष्टीने आपल्या शरीरात हा बदल घडतो. अहिंसा तत्व पाळायचं म्हणजे आपला 1 नंबरचा व्होल्टेज जो आहे, ज्ञानेंद्रिय जे आहे, कर्मेंद्रिय जे आहे, हे समवेत चालती. म्हणून 1 नंबरचा व्होल्टेज जो आहे आपला इथला, तो 6 ते 10 mm कायम पाहिजे. तेव्हा आपण आयुष्य सुखाचं, शांतीचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं, आपल्या हाताला पैसा अडका टिकून राहणार आहे, बुद्धी कायम काम करणार आहे. आज तुम्ही 100 रुपये तुम्हाला मिळाले तर तो काय म्हणणार, ऐका कसं होते ते. मी एक जण सांगितले, हे 3 जण इकडे या, हे 100 रुपये घ्या जा. गेले, या म्हणे माझ्या आठवड्याने या मला भेटा. आले भेटायला, मी काय बोललोच नाही. म्हणलं तुमची इशी दाखवा, काढा इशीची. व्होल्टेज नंबर 1 6 ते 10 mm 100 रुपये दिले होते. ते म्हणले, महाराज आम्ही हे 100 रुपयातलं 100 रुपयाचं काही मटेरियल घेतलं, केळी घेतली, विकली, त्याचे 1000 रुपये झाले. सत्य घटना आहे. दुसरा होता, त्याचा व्होल्टेज आधी कोणी होता, त्याने घेतले गरज मला खावा पिवा मजा करो, आता 100 रुपये 50 रुपये खाऊन टाकले, 50 रुपये ठेवले उद्या करता, ते दुसऱ्या दिवशी खर्चून टाकले. तिसरा होता 100 रुपये दिलेले त्याला, ते मला बाबाने 100 रुपये आपल्याला कमी, अजून 100 रुपये काढायचे, आणि मग लगेच घोटमावर घोटम लागावं दिल मी. मग त्याने निर्णय अमंगळ अवस्थेत सुरू केला. त्याचं कारण आहे आपली जी बुद्धी आहे, सत्कर्म करणारी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची, ती आपल्या शरीरामध्येच म्हणजे घडून आणते, बाहेरून येत नाही. त्याच्याकरता सत्यदेव परमेश्वर प्राप्ती करण्याकरता व्होल्टेज नंबर 1 6 ते 10 mm पाहिजे.
पितृदेवता प्रसन्न होतात ते आधी कोणी व्होल्टेज आल्यानंतर, आणि भूतांचा मेळा आपल्या अंगात घुसतो तो निगेटिव्ह झाल्यानंतर. अशा दृष्टीने ही काळी विद्या, अमुक विद्या जी आहे त्यावेळेला माणसाचे व्होल्टेज घाबरून कमी होतात, भीती दाखवून. आहार पक्का ठेवा, मग तुम्ही किती जरी कोणी भीती दाखवली तर काय होणार नाही. फळ सफरचंद खा, सफरचंद. सफरचंद खाल्ल्यानंतर तुमचे जे व्होल्टेज आहे सगळे ते परिपूर्ण पॉझिटिव्ह होतात, निगेटिव्ह राहत नाहीत. म्हणजे तुम्हाला वरच्या लेवलला आणतात, दुखणे भांडे टाळतात, सुख शांती येतात. सफरचंद महत्वाचं फळ एकच. आठवड्यातून एकदा सफरचंद खाल्ला किंवा दररोज जरी खाल्ला तरी तुमची व्होल्टेज जे 6 बटणं ती 6 ते 10 mm कायम असतात, आणि ते नेहमी पुढच्या दिशेने काम करतात. त्याला बुद्धी सुचते, कार्य चालतं, बाकीचं काही चालत नाही. बाकीचे वरण भात आमटी खातात ते आधी कोण आहे? कधी चांगलं कधी वाईट, कधी चांगलं कधी वाईट, कधी सुख कधी शांती कधी दुःख, आणि जे अमंगळ आहे ते खाली चाललं. म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की आपण जे आहोत अज्ञान, स्वतःच स्वयंसिद्ध बना, गुलामगिरीतून मुक्त व्हा. ह्या लोकांच्या गुलामगिरीतून ह्या सांगतो. स्वतःची बुद्धीचा रक्त अडवून अभ्यास करा. ये बी वाळणी गणपती भक्ती करा, उवाळणी विष्णूची, ये वाळणी शंकराची, बी वाळणी सूर्याग्नीची. अधिक माहितीसाठी आमचा धर्मशास्त्रामध्ये अंक निघतो. आमचे काही ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत, ते वाचा. शिरोळ कल्की दत्त मंदिरात भेट द्या आणि अधिक माहिती मिळवा, सुखशांती मिळवा. या ठिकाणी सगळे रक्तगाठा उपचार पद्धती चालते, बाकीचं सायन्स चालतं. माझ्याकडे येणाऱ्या माणसाने पहिले सांगतो रक्त सांगा, मग तुमचा व्होल्टेज दाखवा, विषयी दाखवा, बस. कोणता व्होल्टेज कमी झाला, कोणते पॉईंट गेले, किती झाले, असं करा. 3 महिने भेटा, झालं ओके. डॉक्टर सल्ला घ्या, झालं ओके. म्हणजे आपले व्होल्टेज एकतर मेडिकलमधून सुधरून घ्या, नाहीतर धार्मिक पद्धतीतून साधू संतांची संगत मत करून किंवा ब्राह्मणाकडे जाऊन अभिषेक करून सुधरून घ्या. आता तर समजा ये बी आहे, आपल्याला गणपतीची भक्ती करायची, मग आपलं ब्राह्मण माणसं अभिषेक करायचा असं तर तुमचं वाढण. ओवाळ्याने विष्णूचा अभिषेक करा, येवाळणी शंकराचा, बिवाळणी सूर्यनारायणाचा अभिषेक करा, मंत्र म्हणा, तुमचे सुधरण. तुम्हाला येत नसेल तर ब्राह्मण सहकार्य करा, वेद मंत्र म्हणणारे लोकांना सहकार्य करा. त्यामुळे तुम्हाला सुख शांती मिळेल, तशी मिळणार नाही. आणि सगळ्या जीवनात पण सोडण्याकरता आजचा जो विषय आहे तो आहे म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सहकार्य. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्म ऋषि अत्रि की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्की दत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.